नाही, आपण पाहताय की तिसरा दिवस आहे आणि एक अतिशय वेगळा या ठिकाणी उत्साह सर्व गोविंदांमध्ये आहे आणि त्यासोबत प्रेक्षकांमध्ये आहे. हाऊसफुल तिन्ही दिवस झालेला आहे आणि नक्कीच या आपल्या गोविंदाला एका आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचं जे स्वप्न पाहिलं होतं ते आज कुठेतरी असं वाटतं की ते पूर्ण झालेलं आहे. पण नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ह्याच प्रो गोविंदाला आज ह्या NSCI डोमपर्यंत आम्ही आणायचं काम केलेलं आहे. पण भविष्यात आता मी आणि क्रिस एकत्र बसलो होतो आणि मी चर्चा करत होतो आणि क्रिसने मला सांगितलं की आपल्याला आता दोघांना मिळून आपल्या या प्रो गोविंदाला सर्वात आधी तर एशियन गेम्समध्ये, त्यानंतर कॉमनवेल्थमध्ये आणि त्यानंतर आपल्याला ऑलिम्पिक्सपर्यंत पोचवायचं आहे. आणि त्यासाठी तो स्वतः म्हणाला की मी ॲज अ स्पोर्ट्समॅन, मी ॲज अ ॲथलीट तुला जे जे सहकार्य हवं आहे ते सर्व सहकार्य करण्यासाठी मी तुला तयार आहे. म्हणजे आत्ताच तरी मी त्या चॅनलचं नाव घेणार नाही, परंतु अतिशय जगातल्या नंबर 1 लीडिंग स्पोर्ट्स चॅनलच्या एका प्रतिनिधीशी त्यांनी माझं बोलणं करून दिलं आणि त्यांनी जेव्हा त्याला सांगितलं की ह्या काय पद्धतीचं स्पोर्ट आहे जे तुम्ही जगात कुठे बघितलं नसेल, आणि मला आनंद वाटला आणि अभिमान वाटला की क्रिसनी एक अशी गोष्ट नोटीस केली जे कदाचित आपण कोणीच नोटीस केला नसेल. त्यांनी मला जाताना एवढंच सांगितलं त्या व्यक्तीला की दहीहंडी व्हॉट वी आर सीइंग टुडे इज द ओनली स्पोर्ट इन द वर्ल्ड वेअर यू कॅन सी द प्लेयर इज प्लेइंग बेअर फीट. आणि हीच आपली संस्कृती आहे. आपण मॅटवर आलो, मातीवरनं मॅटवर आलो, परंतु आजही आपण मॅटच्या सन्मानासाठी आपण आजही तिथे बूट घातलेले नाही आहेत. आणि निश्चितपणे भारतीय संस्कृती, महाराष्ट्राची परंपरा आज जगापर्यंत पोहोचवण्यासाठी जे जे करावं लागतं आहे ते निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये मी करत राहणार. आणि आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की अतिशय चांगला प्रतिसाद आज आपण सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. या पर्वाच्या सुरुवातीपासून पहिल्या दिवसापासून आपण सांगितलं खेळाडूंना व्यासपीठ पण मिळतात. या खेळाडूंना पगार देखील सुरू करता काय? मी आपल्याला सांगतो की माझी हीच इच्छा होती की क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक प्लेयरला BCCI कडनं असेल किंवा MCA कडनं असेल त्यांना त्या ठिकाणी टीम सॅलरी दिली जाते. फुटबॉल खेळणाऱ्या संघांना त्यांच्या प्लेयर्सला सॅलरी दिली जाते. तर मी ह्या वर्षापासून एक अशी सुरुवात केली की आमचे जे गोविंद आहेत त्या प्रत्येक गोविंदाला या ठिकाणी आणण्यासाठी त्यांचं जेवण, त्यांचं बसचं खर्च, त्यांच्या जर्सीचा खर्च, त्यांचं इन्शुरन्सचा खर्च पासून सगळ्या काही गोष्टी जे त्यांना इथे लागतात त्या सगळ्या गोष्टींचा खर्च हे प्रो गोविंदाचे आयोजक म्हणून आम्ही केलेला आहे. त्याचसोबत जे संघ जिंकतायत म्हणजे पहिलं, दुसरं, तिसरा क्रमांक जे पटकावणार आहेत त्या व्यतिरिक्त उर्वरित जे 13 संघ आहेत त्या प्रत्येक 13 संघांना सोबतच त्यांच्या जे प्लेयर्स आहेत त्या प्लेयर्सला आम्ही ह्या वर्षापासून जी सॅलरी आहे ती म्हणजे आज स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेतलेला त्याबद्दल तुम्हाला सॅलरी आपण देतोय. आणि नक्कीच ही सुरुवात आहे. आज हा 3 दिवसाचा आपण महोत्सव या ठिकाणी पाहिलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये हाच स्वप्न आहे की प्रो गोविंदा वर्षातून एकदाच का व्हावा, प्रो गोविंदा वर्षातून किमान 2 वेळा व्हावा, जेणेकरून त्याची आणि 3 दिवसाचाच स्पर्धा कशाला व्हावी, ही अजून मोठी स्पर्धा व्हावी यासाठी आमचा सगळा प्रयत्न सुरू आहे. माझ्या ह्या सर्व गोविंदांचं एक वेगळं व्यासपीठ आज त्यांना या ठिकाणी आपण जरी मिळवून दिलं असेल तरी त्यांचं या ठिकाणी आर्थिक दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला सहकार्य करणं गरजेचं आहे. आणि म्हणून जे संघ मालक आहेत त्या संघ मालकांनी सुद्धा अनेक गोविंदांना नोकरीची जी आपण जसं ऑफर म्हणतो ती या ठिकाणी त्यांना दिलेली आहे. हिंदी में किस तरह से आज तीसरा दिन है और किस तरह से उत्साह है, किस तरह से नियोजन? मैं आज सभी को यही बताना चाहता हूँ कि ये 3 दिन के उत्सव में 3200 खिलाड़ी जो है वो बहुत ही शानदार तरीके से यहाँ पर अपना खेल जो है वो प्रदर्शित कर रहे थे. और मुझे आनंद खुशी इस बात की लगती है कि इस मुकाम पर हम पहुँचे हैं कि ये जो स्पोर्ट है वो अब सिर्फ महाराष्ट्र का नहीं रहा बल्कि पूरे देश का ये अब स्पोर्ट बन गया है. और साथ ही में बहुत ही इम्पॉर्टेंट चीज़ जो मैं आपको यहाँ पर बताना चाहता हूँ, जो मैंने भी नोटिस नहीं की होगी, आप लोगों ने भी नोटिस नहीं की हो, लेकिन क्रिस गेल ने, द यूनिवर्स बॉस ने यहाँ पर नोटिस की है, वो ऐसी है कि ये ऐसा एक ही स्पोर्ट है पूरे दुनिया में जहाँ पर जो खिलाड़ी है वो उसके पैर में जूते नहीं पहन रहा. और यही संस्कृति है हमारे भारत की, यही परंपरा है हमारे महाराष्ट्र की, और इसी परंपरा को, इसी संस्कृति को हमें अब पूरे दुनिया में लेके जाना है. जिसके लिए क्रिस ने मुझे विश्वास से कहा है कि पूर्वेश, तुम और मैं मिलकर इस प्रो गोविंदा को, हमारे इस महाराष्ट्र के दहीहंडी को एक इंटरनेशनल लेवल पे लेके जाएंगे. मैं उनके साथ जब बैठा था उन्होंने एक दुनिया के सबसे लीडिंग स्पोर्ट्स चैनल के एक प्रतिनिधि से बात की और उन्होंने यह कहा कि ये जो स्पोर्ट है मैंने तो भी आज दिन तक कभी देखा नहीं है, और निश्चित रूप से आने वाले समय में इस स्पोर्ट को पूरे दुनिया में पहुंचाने के लिए उन्होंने मुझे आश्वासित किया है. और मैं आपको यहाँ पर विश्वास से कहना चाहता हूँ कि एक बार क्रिस गेल ने
एक बार जो शब्द दे दिया है, वचन दे दिया है, वो आने वाले समय में पूरा करेंगे। You are associated with Pro Govinda, and just Purvesh is saying that this is the one sport that where players are playing with bare foot. What do you have to say? Yeah, absolutely. I mean, I want to thank Purvesh to actually have me here. It's the first time I actually witness, Pro Govinda League, and like I can say, it's a very wonderful experience to actually be here, to see something different. Cricket has actually collabed with ice hockey, and I have been part of a collab again with baseball. So this is something new for me as well. And I think Purvesh and his team have something wonderful here, and they can spread it all across the globe. So it's fantastic to be back here in India. I know it's actually known for cricket, but you guys got the Kabaddi League as well. But Pro Govinda League, it's a very special league, and I think it can actually excel. Season 4 can actually be bigger and better, and I'm sure you're going to see this sport as well, outside of India. And like I said, it's a global market for such a league. What would you like to send a message to Govindas? Well, I'd love to be a part of it next year, to be honest with you. And like I said, it's something fantastic. You saw the passion which the players actually, go out there, give it their best. Who didn't make it, tears was actually shed. So this is the sport. This is what the sport brings. Disappointments, and also what is actually, brought for the players as well is actually make a living. Something new for them as well, because most of them, came from a humble background as well. And with a sport like this, they can actually have a bit something to provide for their family and themselves. So, well done to Pro Govinda League from this. Krish, can you try this game without shoes? Oh yes, it's good. It's always good to have your feet grounded on the ground. So it's fantastic. Thank you. Okay. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.